फायनली घरी पोहोचले. मम्मी आता सकाळ झाली आहे, आंघोळ वगैरे झाली आहे माझी आणि आता रेडी होणार होते. ड्रेस घेतला तेवढ्यातच एक कांड झालं, म्हणजे माझ्या ड्रेसची चेन तुटली आहे. तर आता मामा जाणार आहे, चेन वगैरे बसून आणणार आहे, मग मी रेडी होणार आहे. तोपर्यंत बाकीच्यांना रेडी करते. तर बघूयात आता अजून काय कांड होणार आहेत किंवा मग आजचा दिवस कसं जातं. सई आली रेडी होऊन. तुम्ही बघा सई कशी दिसतीये. सई कशी दिसतीये सांगा. आधी पण तुला मामाचं पण जायचं आहे. हां, आता सईचा मेकअप करते माझा ड्रेस येईपर्यंत. त्याच्यानंतर बघूया मी कशी रेडी होतीये आणि मी कशी दिसते हे कमेंट करून सांगा. आणि आमच्या सईच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भाजी काय बनवली आज? फ्लावर काळ्या मसाल्याचा, कांद्याची पात. सगळ्यांचं रेडी झालं आणि एकदम शेवटला माझा ड्रेस आला होता. तर आता पटकन उरकले कसं तरी आणि आता निघाले. परत बसने जायचे. तर सांगा मी कशी रेडी झाली. एकदम साधच केलंय. लय ऊन लागते म्हणून ओढणी घेतली. आता सई बघा ऊन लागतंय म्हणून लगेच ओढणी बांधली आहे डोक्याला. हसते बघा कॅमेऱ्यात बघून. घरी टाइम पुरत नाही मेहंदी काढायला म्हणून बसमध्ये पण मेहंदी काढायची. बसमध्ये बसलं की स्वराजला लगेच झोप येते. तुम्ही बघू शकता स्वराज कसा झोपलाय. बस स्टँड वरून कार्यालय थोडं लांब होतं, त्याच्यामुळे आम्ही रिक्षाने चाललेलो. तर स्वराज लगेच लॉलीपॉप खात होता आणि बाहेरचं वातावरण तर तुम्ही बघू शकताय. कालच्या व्हिडिओमध्ये जे नदी पार करून चाललो होतो ती हीच होती. याच नदीला काही दिवसांपूर्वी पूर आलेला आणि माझ्या मावशीच्या घरापर्यंत पाणी गेलेलं. आणि आता तुम्ही बघू शकता की ही नदी पार सुकून चालली आहे. मावशीच्या गावात आम्हाला सर्वात जास्त काही बघायला भेटलं असेल तर ते म्हणजे संत्रीचे झाडं. तर तुम्ही बघू शकता की इथे किती सारे संत्रीचे झाडं आहेत आणि इथेच आम्हाला एक गाय सुद्धा बघायला भेटली. लग्नाला जायला आम्हाला थोडा उशीरच झालेला. थोडा म्हणजे जरा जास्तच, की लग्न आता लागणारच होतं. कार्यालयामध्ये आलो आणि स्वराज लगेच स्टेजवर गेला, ते पण बलून घेऊन. आम्ही आलो आणि काही वेळातच लग्न सुरू झालं. स्वराज इथं येऊन पण खेळतोय. बलून घेतलं होतं तो पण फोडून टाकलाय. आई इथं तिचे जे पण काही रिलेटिव्ह आहेत त्यांच्यासोबत गप्पा मारतीये. इथं फोटोशूटचं काम चाललंय. बिचारा एकटाच बसलाय बघा. किती शांती आहे बघा. काय विचार करतोय काय माहित. बघा हिची ननन ही आहे आणि हिची ही आहे. तिघी मिळून फोटो काढतायत. मम्मी चप्पल बघा एवढं तयार होऊन आली आहे आणि चप्पल बघा. मस्त जोक मारा रे. या हस रे हलकट हस. तुटलेली चप्पल घालून आली. पाण्यात वापरली ना त्याच्यामध्ये खराब झाली आता चप्पल. यांची आई ही आमची मामी ज्यांच्या घरी आम्ही गेलेलो म्हणजेच आजी. ही मम्मी ही आई. ही तर माहितीच आहे तुम्हाला कोण आहे. ही नानी आणि ही आजी आहे. कोणची आजी रे? अजून कोण? आणि आमचा स्वराज सगळीकडं कांड करतोय नुसतं. स्वतःसोबतच बोलायचं काम चाललंय. लग्न झालंय आणि आता नेल पेंट लावायचं काम चाललंय. हाय गाईज. दरवेळेस हाय गाईज बोलायचे. आमचं जेवण झालंय आणि लगेच त्यांनी टेबल वगैरे उचलले सॉरी आणि पुढची पण उचलली आहे. पुढची पण. आणि आमचा मामा बघा एकदाच जेवायला बसलाय. सगळ्यांचं झालं.
बघा गाईज, फक्त माझा मामा राहिले जेवायचा, कारण हा वैताग देत होता. छोटू वैताग देत होता गाईज, आणि मामा जेवतो आता. हो, नवरा नवरीचे डान्स पण बघायचे साईला. ते पण ते डान्स नाही करणार आहे, नाही करणार ते, जाणार आता डायरेक्ट आपल्या दीदीला घेऊन जाणार. कमून नाही तुझी मम्मीला कसं आणलं आपण, कसं मग तुझी शादी झालं तुला पण गड्डू, तू जाणार का नाही? आधी पण म्हणजे मम्मीची हा बघा गाईज, ही म्हणतीये आपल्याला मम्मीपासून लांब जायला लागतं. सई तू जाणार आहे? मी तर नाही जाणार आहे बाई. मी पण नाही जाणार आहे गाईज, आम्ही नाही जाणार आहे. पण ही जाणार आहे, पण मी नाही जाणार आहे गाईज. हिचं ऐकू नका गाईज, ही फेक युट्यूबर आहे. अनसबस्क्राईब करा हिला गाईज. तो चॅनलचं नाव सांगतो. बघा गाईज, काय युट्यूबर आहे, चॅनलचं नाव माहित नाही. आता आम्ही बसलोय मामाचं जेवण वगैरे झाल्यावरती. मग आम्ही आईच्या बहिणीकडे म्हणजे आमच्या आजीच्या घरी जाणार आहे, आजीला भेटायला. आजी आजारी आहे थोडी, ती येऊ नाही शकली, मग आम्हीच तिला भेटायला जाणार आहे. मी पण हे छान बोल ना थोडस सही. बोलते ना, नुसतं हा हा करायचे, मध्ये बोल, त्याचं काही येत नाहीये. मला यायचंय, हिला काही नाही येत. ओके गाईज, हिला सबस्क्राईब करा. हिचं चॅनलचं नाव आहे हिंदवी. आम्ही सई म्हणतो हिला, पण ओरिजिनल तिचं नेम आहे हिंदवी. ते हिंदवी म्हणजे माझं हिंदवी म्हणजे माझं नाव. वाव गाईज, कळते का तुम्हाला? हिंदवी म्हणजे हिचं नाव आहे. चला आता बघूयात आपण पुढे कुठं जाणार आहे. हा, आणि पुढे आमची माझी पाहिजे तिचा मेंटर. शाबाश बेटा, मस्ती बघायसाठी कमेंट करा, सबस्क्राईब नका करू. सबस्क्राईब पण सगळं करा, सबस्क्राईब, लाईक, शेअर, अजून कमेंट. फोन बघायची टेक्निक. फोन बघून झाले, आता लगेच माती खेळायचे. लगेच सई पण जॉईन होती त्याला. आता आम्ही निघालोय आमच्या आजीला भेटायला. आता आजीच्या घरी आलेलो, मावशीच्या, म्हणजे ज्या मावशीकडे आजी आहे आमची. तर फोटोज वगैरे काढलेत. आजीची म्हणजे असं थोडंसं कंडिशन चांगली नाही आहे, पण ठीक आहे, ती ओळखते आम्हाला. बोलू नाही शकत होती, पण हसते आहे थोडंसं, कारण की तिच्यामध्ये आता तेवढी शक्ती नाही राहिली. तर आजी आम्ही आल्यावरती खुश झाली आहे खूप. तर तुम्ही पुढे बघा की आजी किती खुश झाली आम्ही आल्यावरती. फोटोज टाकते मी, तर ते बघा. आता आम्ही घरी निघलोय, तर तुम्ही बघू शकता की किती छान असं सनसेट झालेला आहे. इथे पण आहे, इथं पण आहे, आतमध्ये पण आहे. गाईज सगळे ब्लॉगर बनलेत आता. इथे शेड आहेत, सईच्या भाषेमध्ये बद्दी बोलत बसलोय. आणि तिकडे बघा पोरांचं काय चाललंय, सगळं थर्मोकॉल पूर्ण गार्डन मध्ये खेळून ठेवलं.
मस्ती करतात एकमेकाच्या अंगावर काय चाललंय यांचं. परत आहे आता आम्ही चहा प्यायला थांबलोय. तर आम्हाला तेवढंच कळायलंय की मम्मी मावशी हे सगळे ह्याच दुकानात लहानपणी चहा प्यायला मिसळ वडापाव वगैरे खायला यायचे, पण आता इथे चहा आहे. आणि इथरची चहाची प्राइस फक्त 10 रुपीज आणि चहाची क्वालिटी एकदम छान आहे. तर तुम्हाला कधी यायचं असेल तर तुम्ही इकडे येऊ. इथं नाव नाही आहे पण यांच्या शॉपचं नाव काय गोल्डन चहा. तर तुम्हाला यायचं असेल तिकडं नक्की येऊ शकता. दामणगावमध्ये हे चहाचं शॉप. आणि असं पेपर कप्स वगैरे नाही आहे, हे आपल्या घरच्यासारखे कप वापरतात. तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही नक्की येऊ शकता. आता वाजलेले आहेत रात्रीचे 8. आम्हाला कडेला जायचंय पण आली नाही गाडी. किती वेळ झाले 2 तास बसले दामणगाव येते. इथं बसच येत नाही. 8 वाजले आता. आम्ही 6 वाजल्यापासून बसले ना. 2 तास झालेत गाडीच येत नाही. काय माहिती काय करू शकतो आम्ही. बस येणार आहे का नाही हे पण नाही माहीत, पण आम्ही तरी 2 तास वेट केले इथं. गाईज आत्ताच आम्हाला कळालंय की आमची बस गेली आहे. आता माहित नाही ते खरं आहे का खोटं आहे. बस येऊ पण शकते पण ते लोक म्हणतात की तुमची बस गेली आहे. झाले आता सईचं बोलून मला बोलून देत नाही. आता बघू किती वाजता घरी जातोय. अजून काय बोलायचंय तुला बोलायचंय झाले तू बोल. मला माहित नाही आणि मग तुम्हाला माहित तिला म्हणलं ते चौक भरात तुम्हाला माहित असेल तर सांगा, आम्ही घरी कधी जाणार आहे असं इथं म्हणलं. गाईज फायनली आम्हाला बस भेटली. एवढं जास्त स्ट्रगल नंतर आणि आम्हाला पूर्ण बस खाली. गाईज आता एवढ्या उशिरा घरी चाललोय म्हणल्यावरती उद्या पुण्याला जावं लागेल, कारण आता तर गेलो तर PMT भेटणार नाही. सो आम्ही उद्या पुण्याला जाऊ. गाईज हिच्याकडे लक्ष देऊ नका. गाईज बस आम्हाला अर्ध्या रस्त्यात सोडून गेली. वाह क्या सीन है, वाह क्या सीन है. म्हणजे बस इथपर्यंतच होती. आता इथून पुढच्या बसने आम्हाला गावाला जायचं. आता ती वाली बस भेटत नाही. आता आम्ही इथं स्टँडवर बसले संत्री खातोय बस येऊसपर्यंत. इथं दादू झोपलाय. सईचं फोन बघायचं काम चाललंय. इथं फोटोज वगैरे बघायचं काम चाललंय. बस स्टँडवर कोणच नाही, फक्त आम्ही. थोडे लोक आहेत पण जास्त गर्दी नाही. तर बस काय माहित कधी येते. फायनली बस भेटली पण त्याच्यात पण उभं राहून जावं लागतंय. गाईज फायनली घरी पोहोचलोय एवढं स्ट्रगल करून. त्याच्यात पण आमच्या मागे काळ कुत्रं लागलं होतं. त्याच्या एरियापासून जे थोडंसं पुढे एक व्हाईट कुत्रं राहत होतं ते त्याला येऊन नव्हतं देत. तर आमच्यासोबत आलो म्हणजे आम्ही त्याच्या दुसरं जे होतं कुत्रं त्याला येऊन देत नव्हतं, त्याला हाकललं. तर मग काळं कुत्रं पुढं आले. त्याचं दाखवलं नाही. फायनली घरी पोहोचले. हे दोघं बघा गाईज पाराम छांगर येतात. हे बघा हे काळू येते आणि हो मागचं त्याला येऊन देत नव्हता. गाईज आमची फाटली आहे. हे काळू जादा खोडीच आहे. बाई हे दोघं दुश्मन भांडणं करतात आणि आम्हाला इथं उभा राहून देत नाहीत.
गाईज आमची मावशी आणि ही सृष्टी हसते, सई हसते मधीच. मी झुकते गाईज हे बघा काळू सारखं इकडे येते. आय गेस त्याला ब्लॉग मध्ये यायचंय. अरे तो भाई तू जा ना तिकडं. घाबरले गाईज काळू. मावशी काहीतरी करते वाटते. गाईज निशाणा लावायची कोशिश चालली आहे. हे असं एरिया मध्ये येऊन कांड करते आणि त्याच्यामुळे हे कुत्रे ह्याला येऊन देत नाहीत. पळून लावले आता ह्याला. रात्रीचे 11 वाजलेत. आम्ही घरी पोहोचलो आणि आम्हाला एकदम जास्त वाली भूक लागली आणि जेवायला काहीच नाहीये. तर मग आता मॅगी आणतोय पुढं आणि भेळ पण आणतोय. तर आता आम्ही रात्रीच्या 11 वाजता मॅगी आणि भेळ खाणार आणि बाकीच्यांना पण भूक लागली आहे. तर बघूयात आता मॅगी कशी बनवणार आहे आम्ही. रात्रीच्या 11 वाजताची मॅगी. सई किती भूक लागली आहे गाईज? भूक लागली का? बोल गाईज. भूक लागली. गाईज सगळे बसले तिथं. सगळ्यांना भूक लागली आहे पण बोलत कोणच नाही. माझं तोंड चालू आहे. आमच्या गावची प्रसिद्ध वेळ आहे मटकीची होली. आता ती खाणार आहेत आम्ही. लक्ष्मीचं आगमन झालेलं आहे घरामध्ये. एवढी मोठी लक्ष्मी आली. भेळीपर्यंत इथं मोसंबी खायचं काम चाललंय. ओ सॉरी संत्री खायचं काम चाललंय. बघा आता आमची भेळ आली आहे आणि आता मी पार्टी करणार आहे. पार्टी सुरू झाली. मावशी खाली उतर. आधे आधे नको चढ वर. आधे आधे आधी तेवढी